हाय, हॅलो, नमस्कार. मी रंजना खोतकर स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे गावाकडचा. किती सुंदर सनसेट होत आहे बघा. मस्त असं. तर रविवारी आम्ही गावाकडे गेलो होतो. तर आमच्या टेरेसवरूनचा हा व्ह्यू आहे. हा पहा, मस्त असा किलबिलाट पक्ष्यांचा किती छान वाटतो. आता ते त्यांच्या घरी जाण्यासाठी परतत आहेत. खूपच मस्त वाटतो. हा आमच्या गावचा व्ह्यू आहे. म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागे शेती आहे आणि मग समोर घरे आहेत. तर आमचं कडेला घर आहे. आम्ही कडेला म्हणजे गावाच्या कडेला नवीन प्लॉट घेऊन आम्ही घर बांधलो आहोत. पहा, तिकडे सनसेट झाला आहे. तर इकडे लगेच आपला चांदू मामा. हे पहा, चांदू मामा लगेच त्यांचं आगमन आता होत आहे चांदू मामाचं. कारण आता पौर्णिमा आहे ना, त्याच्यामुळं मग चंद्र थोडं लवकरच म्हणजे तिकडे सनसेट होणं चालू आहे आणि इकडं चंद्राचं आगमन होत आहे. खूप मस्त वाटत आहे. पहा, सुंदर असं. हे पहा, आणि इकडं हे बघा सनसेट. हे पहा, मस्त असा का सन म्हणजे सनसेट होत आहे म्हणजे तर लगेच सन संडे मस्त असं असा राहायला सनसेट म्हणत आहे. होत आहे. किती सुंदर ही व्ह्यू वाटतो ना हा. खरंच निसर्गाची किती किमया आहे. पहा, मस्त असा सनसेट होत आहे. खरंच भारी वाटतं. तर माझ्या नवीन घराचा होम टूर मी तुम्हाला नक्कीच देईन. किती सुंदर दिसतोय हा सूर्य पहा. मावळतीच्या वेळीचा हा व्ह्यू आहे. मस्त अशी बहरलेली शेती. एवढा उन्हाळा असून पण म्हणजे एवढी हिरवीगार आमचं म्हणजे शिवार आहे. शेती चांगली आहे तिकडं. जास्त पाण्याचा वापर करत नाहीत, पण जे पाऊस अगोदरच पडलं पावसाळ्यामध्ये त्याच पाण्यावर छान पिकं येतात आमच्या गावातल्या शिवारामध्ये. शेती खूपच छान आहे. भारीची काळीची जमीन आहे. जास्त म्हणतात ना, काळी जमीन जास्त आहे. मस्त असं निसर्गरम्य वातावरणामध्ये जाऊन आपण बसलोत ना, तर खरंच आपली म्हणजे तहान भूक हरून जाते. एवढं मस्त वाटतं ना, आपलं टेन्शन गायब होतं खरं तर. खरंच एकदा वेळ काढून म्हणजे नक्कीच असं निसर्गामध्ये जाऊन निसर्गातलं पूर्ण सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करायला पाहिजे. हे पहा, पक्षी आता दिवस म्हणजे मावळत आहे म्हणून पक्षी त्यांच्या त्यांच्या घरी जात आहे. सनसेटचा व्ह्यू किती सुंदर आलेला आहे. पहा, सनसेट मस्तच दिसत होतं. मन मोहून घेणारं हे दृश्य होतं. मस्त अशी शेती, आजूबाजूला शेती आहे आमच्या म्हणजे घराच्या पाठीमागे. समोर घरं आहेत. खूपच भारी. पण स्वर्ग सुखच, आणखीन काय पाहिजे. तर आता संध्याकाळची वेळ झालेली होती. त्या दिवशी रविवारी उपवास होता ना, एकादशी होती. त्यामुळं उपवास असल्यामुळं आम्ही दोघंच होतो फराळासाठी आणि आम्ही खाल्लं होतं 4-5 वाजता. म्हणून थोडंसं लाईटली मी साबुदाण्याची खिचडी करत होते. तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावं म्हणली. तुम्ही कशा पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवता ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी अशाच पद्धतीनं बनवते. तेल टाकले. आता हिरवी मिरची कट केलेली टाकते. गावाकडे मिक्सर नव्हता ना, म्हणून शेंगदाणे थोडेसे मोठेच राहिले. पण ठीक आहे, एखाद्या वेळेस मला कधी शेंगदाण्याचा कूट ना थोडा जाडसरच आवडतो. कधी तर मग मी थोडासा खूपच बारीक करते कूट. मस्त असं मिरची फ्राय होत आहे आपली.
गावाकडे सासूबाई सासरे राहतात. आम्ही कधी तर जर रविवारी वगैरे जातो. तर सासूबाई काल नव्हत्या, देवाला गेल्या होत्या, देवीला चंद्रपूरला. म्हणून आम्ही सासऱ्यांचा उपास नव्हता, त्यांचं जेवण झालेलं होतं. आमच्या दोघांसाठीच ती साबुदाणा खिचडी बनवत होते मी. गावाकडली लाईफ मस्त वाटते, टेन्शन फ्री, गाड्यांचा आवाज नाही, म्हणजे हवा प्रदूषण नाही, काहीच नाही. मस्त कुठला म्हणजे गोंधळ नाही. मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, मस्त असं रम्य वातावरण, मातीचा सुगंध, खूप छान मनमोहून घेणारं असतं वातावरण गावाकडलं. पण आपल्याला आपल्या जॉबमुळं किंवा काही बिझनेसमुळं म्हणून गावामध्ये राहता येत नाही. तर आपण सुट्टीच्या दिवशी नक्कीच जाऊन गावातल्या म्हणजे गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. साबुदाणा जास्त असं हे करायचा, मोकळा असायला पाहिजे, तरच म्हणजे छान होती खिचडी. मस्त त्याला तळू द्यायचं, कारण शेंगदाणे पण भाजले नव्हते ना मी, त्याच्यामुळं. कोणाला म्हणजे ब्लॉग बघायला आवडत असतील तर लाईक करत जा, कमेंट करत जा नक्की, कुठून तुम्ही ब्लॉग बघतात ते. हे पहा, आता उपासाचं मीठ टाकून घेता येतं साबुदाण्यामध्ये चवीपुरतं, म्हणजे शिंदिलोण, आपण त्याला शिंदिलोण म्हणतो, असं मिक्स करून घ्यायचं. मग आता मध्ये साबुदाणा टाकून मस्त असं परतून घ्यायचं. कुणाला म्हणजे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा, म्हणजे मला नक्की कळेल तुम्ही कुठून माझे ब्लॉग बघता. असेच नवनवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. एक नवीन सुरुवात आहे माझी. तुमच्या आता सपोर्टची गरज आहे सध्या मला. पहा, मस्त त्याला असं खालीवरी करून घ्यायचं. थोडं गॅस कमी करून मग आणखीन त्याला थोडं जास्त खालीवरी फ्राय करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या साबुदाणा चिकट होणार नाही. जेवढा आपण साबुदाणा परतला ना तेवढी त्याची चव छान येते. मग त्यावर 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं, जेणेकरून वाफ निघेल, साबुदाणा कच्चा राहणार नाही. मस्त असा आपला साबुदाणा रेडी आहे. हे पहा, त्यासोबत ताक होतं. आणखीन काय पाहिजे? असं मस्त साबुदाण्याची खिचडी आणि ताक. कोणाला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.